मालतीताई, फार वेळ लागतोय हो. आतापर्यंत व्हायला हवं होतं नाही? काही प्रॉब्लेम आला असेल का हो? नाही म्हणजे आतापर्यंत कळलं असतं ना मला नातू झालाय. हो, बंद करा तुमचे नातू पुराण. अरे विटाला यांचं नातू पुराण ऐकून काय लावलंय का यांनी? तिकडे आनंदीची सुटका होत नाहीये, बाळाची सुटका होत नाहीये आणि ह्यांचं आपलं चालूच आहे काय? राघव, राघव काय झालं बाळा? बरं आहे ना सगळं? राघव, आनंदी कशी आहे? आनंदी बरी आहे आणि बाळ सुद्धा बरं आहे. मुलगी झाली आणि आजी आजोबा झालात पुन्हा. अभिनंदन राघव, अभिनंदन. आजी आजोबा झालो रे आम्ही. अभिनंदन. राघव देव पावला रे. दोघांची सुखरूप सुटका झाली. अरे आता तरी सांगणार आहात का काय झालंय? मगाचपासून हसताय आणि काही बोलत नाही आहात. आणि आई कशी आहे? आणि आजी तू काय ते मला खुपट बुपट काय ते घ्यायला आणलेस? खुपट बुपट नाही, टोपरं धुपटी गोधडी त्याची ऑर्डर द्यायला गेलो होतो आपण. पण ते कोणासाठी? सांगायचं कायला? शिंगे, तुला का नाही छोटीशी बहीण झाली आहे. मला बहीण झाली. मला बहीणच हवी होती आणि मला माहिती होतं मला बहीण होणार. आणि तू तिची मोठी ताई आहेस आता. हो, आणि आता आम्ही एकत्र एकच मेकअप किट यूज करणार आहे आणि नंतर मॅचिंग कपडे पण घालणार आहे. अगं मेकअप किट काय, ते छोटंसं बाळ आहे अजून. हो, मग तिला आपण कधी भेटायला जायचं? अरे आपण लगेच नाही घ्यायचंय, त्यासाठी तर आम्ही आलोय ना. पण अशीच येणार आहेस का? छानसे कपडे घालून ये, पटकन घरी जाऊया, छानसे कपडे घालूया, मग आपण निघूया. हो, मी आता तयार होते. पण मी काय घालू? कोणताही फ्रॉक घाल ना. नाही, मी माझ्या बहिणीला पहिल्यांदा भेटते ना, मग मी छानसा फ्रॉक घालणार आहे. चालेल. हे बघा, तुम्ही पटकन पुढे वा, मी जाऊन येतो, दुसरं सामान घेऊन येतो. पण ते सगळं घेऊन या, आम्ही येतो. चला. बाळ एकदम व्यवस्थित आहे, ठीक आहे, काळजी नको करूस. तू आराम कर फक्त. नाही, बाळाला बघायचंय. बरी आहे ना ती? एकदम बरी आहे. बघायचंय. तुझ्या लक्षात आहे तर मुलगी झाली आहे ते. माझ्याकडे द्या. असं अशी एवढीशी काय? बरी आहे नाही? हा, बरी आहे का? गुड मॉर्निंग. ही बरी आहे ना? अगदी बरी आहे. त्याचं काय ना, 8व्या महिन्यात जन्म झाला तर बाळाची तब्येत जरा नाजूक असते, त्यामुळे जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. पण हिच्या बाबतीत असं काही नाहीये. ओके, काळजी घ्या आणि मुख्य तुम्ही भरपूर खात पीत जा आणि तुम्ही यांची काळजी घ्या. ओके, टेक केअर, बाय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मला बाबा बनवल्याबद्दल थँक्यू सो मच. तुझी जिद्द, तुझा हट्ट, म्हणून आपल्याला आज हे इतकं मोठं सुख अनुभवता येतं.
बहीण झाली. ये तुझं बोलणं खोटं ठरलं, तुझं बोलणं खोटं ठरलं. गप्प बस. जा आतमध्ये जा. चिंगुडी जा, जाऊन तयार हो. आपल्याला बहिणीला भेटायला जायचंय ना तुझ्या. हो मी पटकन तयार होऊन येते. जा. सुलक्षणा ताई, तुम्ही काल अशा पटकन निघून आलात? नाही म्हणजे आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो, बाळाला नाही हो भेटता आलं, पण आनंदीला भेटून आलो आम्ही. राघव म्हणाला होता ना बरे बाळंतीन, मग कशाला थांबायचं तिथे, निघून आले. तब्येत पण बरी नाही ना माझी, ते जागरण मला सहन होत नाही. तिथे थांबले असतं तर जागरण झालं असतं आणि मग गुडघे सुजले. आता पण सुजलेच आहेत ते. म्हटलं घरी येऊया आपण. गो बाई, तुम्ही काळजी घ्या हं जरा. चला आवरा आता, आपण एकत्रच निघूया. नाही तुम्ही जाऊन या तुम्ही, मी आहे घरी. तुम्ही बाळाला बघायला येत नाही आहात? नाही बाळ येईल ना घरी तेव्हा बघेनच त्याला काय बघायचं. नाही बरोबर आहे तुमचं, पण तिला कधी सोडणार आहेत ना हे अजून कळलंच नाहीये. अहो 8व्या महिन्यातली डिलिव्हरी आहे ना, त्यामुळे अजून 2 दिवस सुद्धा ठेवतील, म्हणून तुम्हाला म्हणत होते की आता चला तुम्ही. असं करा, तुम्ही जा, तिथली परिस्थिती बघा. काही विचित्र परिस्थिती असेल तर कळवा, नाही तर मग थांबा तिथे. मला तुम्हाला म्हटलं ना, मला नाही झेपणार ह्या आता हॉस्पिटलच्या खेपा. मी खूप थकले आता, मला नाही झेपणार. तर तुम्ही जाऊन या, मी पडते जरा. हा एक काम करा, चिंगीला सोबत घेऊन जा, तिला बघू द्या तिची बहीण. चिंगुडी बाळा झालं का तुझा? किती गोड बाळ आहे हा? चिंगी, कशी आहे तुझी बहीण? एकदम क्यूट आहे, माझ्यासारखी. तुझ्यासारखी आहे? आनंदी कशी आहेस बाळा तू? ठीक आहे बाबा. आपण ना आधी रुमाल बांधून ठेवूया, उगाच थंडी वगैरे नको वाजायला बाई. घेऊन आलात सगळं? हो. ए आता लवकर लवकर मोठी हो, आपल्याला मॅचिंग कपडे घालायचे. आणि आई, आपण जशी मॅचिंग साडी नेसतो तशी हिच्यासाठी पण घ्यावी लागेल ना. मी काही नाही केलंय हा, तीच रडायला लागली. तू का रडतेस? बाळा ती लहान आहे ना, ती थोडा वेळ रडणार, मग थोड्या वेळाने हसणार, परत रडणार, परत हसणार, असंच करणार. मग ती आता रडतच राहणार? नाही आपण तिला शांत करायचं ना. पण कसं? असं हे बघ, हे बाळा रडू नको. मग तू म्हणायचं असं की मी तुझी ताई आली आहे ना, आता रडायचं नाही. ताई असताना कधीच रडायचं नाही. चांगली रडायची. बघा चिंगी अशी हसत राहा, मी फोटो काढतो. हा नीट करा. आईशाबास. आनंदी हळू घे हा. आनंदी, मी तुझ्यासाठी घरी मेथीचे लाडू करून ठेवले. घरी गेल्यावर खायला सुरुवात करायची आहे, म्हणजे ना तुझी सगळी ताकद भरून येईल बाळा. आईने आलं? आजीचे पाय दुखत होते. अगं त्यांना थोडा त्रास होतोय ना, त्या म्हणाल्यात की मी नंतर येऊन जाईन हॉस्पिटलमध्ये. त्रास होतोय? मग घरी एकटाच थांबला? आनंदी, तुझी अवस्था काय आहे, कुठे इतर गोष्टींची तू काळजी करू नकोस. आईला त्रास होत असेल ना, मी बघतो काय ते. हा तू आराम करायचा आहेस फक्त. राघव, तू एक काम कर, तू घरी जाऊन फ्रेश हो, मी थांबते आता. आनंद नाही आज डिस्चार्ज मिळेल, थांबतो ना मी. एकत्र जाऊ. जा घरी जा, जरा आराम करा, खाऊन या. आई पण एकट्या आहेत, काय त्रास होतोय बघा. आहेत ना आई? आहेत. मी आहे ना. हा ठीक आहे, जा जा. काळजी घे. चल काळजी घे. हा ती काय स्वारी खुशच आहे एकदम. आईशाबास. वर्षाला कळवलंच नाही मी, तिला कळवलं पाहिजे. हा हॅलो दादा,
हा बरं झालं अरे तू फोन केलास. अरे मी ऑफिसला निघालीये. हे ऑफिसवाले बघ ना रे, मी राजीनामा दिलाय तरी सुद्धा मला काम हँड ओव्हर करायला बोलवलंय. इतकं कंटाळा आलाय ना मला. आणि बाळाला सोडून जायचं म्हटलं ना तर अजूनच. वर्षा ऐक 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 जरा. काय झालं दादा? हे आनंदी बरी आहे ना? आणि आई आई बरी आहे ना? नाही नाही, काय झालं होतं, आनंदीच्या अचानक पोटात दुखायला लागलं होतं म्हणून आम्ही हॉस्पिटलला आलो होतो. काय 8व्या महिन्यात? दादा बरी आहे ना रे आनंदी? आनंदी बरी आहे आणि चिमुकली सुद्धा. म्हणजे मुलगी झालीये, आत्या झालीयस तू पुन्हा एकदा. दादा 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 मी 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 लगेच येते लगेच येते. मला सांग कशी आहे आनंदी आणि आणि बाळ कसं आहे? हो हो एकदम बरी आहे. आनंदी व्यवस्थित आहे, बाळ सुद्धा व्यवस्थित आहे. तुझं ऑफिस आटोपलं ना की डायरेक्ट घरी येतो. अरे ऑफिस वगैरे गेलं खड्ड्यात, मी आधी बाळाला भेटायला येणार आहे. अगं नाही असं नको करूस, तुझा शेवटचा दिवस म्हणतेस ना, ती प्रोसिजर पूर्ण कर आणि आम्ही संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल तेव्हा घरी निघू. अरे दादा पण मला बाळाला भेटायचंय, कधी एकदा तिला बघते असं झालंय मला. हो हो मी तुला फोटो पाठवतो ना. बरं ठीक आहे, तू लगेच फोटो पाठव, मी ऑफिसला जाऊन येते. हा हो पाठवतो पाठवतो. दादा आई खुश आहे का रे? भेटल्यावर बोलू आपण. ठेवतो आता. आई आला आता 10 प्रश्न विचारेल. का नाही आलीस हॉस्पिटलमध्ये बाळाला बघायला? काय करू येऊन? एवढी पहिली मुलगी झाली तरी दुसऱ्या मुलीचा याला आनंद होतोय. कठीण आहे. वंश पुढे चालत नाही याचं काही वाटत नाही त्याला. काय ग, गुडघा दुखतोय म्हणून घरी आलीस आणि कामं करतेस? गुडघा दुखतोय म्हणून काय पोटाला भूक नाही लागत माझ्या? भूक लागली म्हणून करते. आणि गुडघा तर दुखतोच आहे, ठसठस दुखतोय माझा, सुजलाय तो. चल हॉस्पिटलला जाऊ, तिकडे डॉक्टरांना दाखव आणि तुझ्या नातीला पण बघशील. काय नको, घरी येईल तेव्हा बघेन माझ्या नातीला. एवढे नवस केले, मला वाटलं नातू होईल पण नाही, झाली नात. आता त्या नातीला घेऊन काय मिरवू हॉस्पिटलमध्ये माझी नात म्हणून? येईल घरी तेव्हा बघेन. सावकाश गो. बरं वाटतंय? बाळ बाळ कुठे? अरे बाळाला चेकअप साठी आणि औषध द्यायला नेले. बरं आई, तुमची झोप नसेल झाली ना, तुम्ही घरी जा, आता मी थांबतो. पण तुझी झोप झालीये का नीट? हो माझी झाली आहे. आणि घरी सगळं नीट आहे ना? व्यवस्थित आहे. आईंना बरं वाटतंय ना की सूज वाढली आहे? माझ्यामुळे दगदग झाली असेल त्यांची म्हणून पाय दुखत असेल. अगं सगळ्यांना टेन्शन मध्ये टाकलं आई मी. बघितलं, आता दुसऱ्यांचाच विचार. अगं बाळाला जन्म दिलायस तू स्वतःची काळजी घ्यायचीस आणि बाळाची काळजी घ्यायची फक्त. बाकी इतर गोष्टींचा विचार नाही करायचा. आणि आई बरी आहे नक्की? हो. बाईसे बाल्या. ओले बापले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. हॅलो. बरं तुम्हाला बाळाला प्रॉपर फिडिंग करणं जमतंय ना? हो. बरं कशी तब्येत तुमची आता? आता बरी आहे मी. आईसोबत जरा चालून पण आले. हो हो ओके ओके, तसं असेल तर ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डिस्चार्ज द्यायला म्हणजे काही हरकत नाही. हा. आणि तुमचे घरातले पण आता वाट बघत असतील ना तुमची? हो. हा पण डॉक्टर म्हणजे बाळ आणि आई घरी गेल्यानंतर काही त्रास? मिस्टर कर्णिक रिलॅक्स. दोघांची तब्येत व्यवस्थित आहे, काहीही काळजी करू नका. आणि तुम्हाला ऑलरेडी एक मुलगी आहेच, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे बाळाची कशी काळजी घ्यायची असती. तुम्ही यांची काळजी घ्या आणि तुम्ही दुसऱ्यांदा बाबा होताय ना, सो एन्जॉय. तुम्ही नीट काळजी घ्या. आणि बारशाला बोलवा आम्हाला. शुअर, नक्की. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. अरे बाप रे, राघव मला वाटलं होतं हिला 2 दिवसांनी डिस्चार्ज मिळेल. सगळी कामं अर्धवट राहिली आहेत. ती टोपरी शिवायला टाकली, गोधडी शिवायला टाकली, सगळं घरी आणायचंय. मला फार टेन्शन यायला लागलंय बाबा. आई शांत व्हा. काय शांत व्हा? घरी गेल्यानंतर मॅनेज करू ना आपण. नका काळजी करू. नाही मला येतंय बाई टेन्शन. नको, आपण आई शांत व्हा, सगळं नीट होतं. करूया आपण. झोपली.
आम्हाला दुसरं कामच काय. आहे नीट आहे, नीट चल आहे. चल चल. बोले बाबा. आई सगळं घेतलं ना आपण? घेतलं मी. अगं ए चकुली, ये, सांभाळ. आपण आपल्या घरी चाललो बघ, बाबाने यायला आलाय. आईंना फोन करा ना, काही तयारी करायची असेल तर. आम्ही निघालो असं सांगा. बरं बस तू. ओले बाबा, अगो दाद धरून ठेव रे. ओले चलो 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 चलो. ओ शपथ, चला घरी. हॅलो, हा बोल राघव. हा बाबा, आम्ही हॉस्पिटलमधून निघालोय. डिस्चार्ज मिळालाय बरं. काय सांगतोस? डिस्चार्ज दिला पण? हो. या लवकर या, मी सगळी तयारी करतो. ये. आलो आलो. कुठे राहिला हा बाबा? आणि आजोबा, माझी बहीण कुठे आहे? अगं जरा धीर धर, येईल लगेच. हा बघ एवढ्यात येईल बघ. ती बघ आला बाबा तुझा. हा येऊ दे. शाबास. या ये. सावकाश. ओले बापले. आय शाबास. हो. सोना आनंदी घे. सावकाश. बाळ आलं. खुश. अहो तुम्ही इथे काय ताट घेऊन उभे आहात? आपण वर जाऊन ओवाळलं असतं ना. अगं घरात स्वागत करण्याआधी मला सोसायटीमध्ये माझ्या नातीचं स्वागत करायचंय. बघा मनुली, आजोबांची तयारी बघा. आजी, मी पण मदत केली तयारी करायला. मी तेच म्हटलं होतं की वर जाऊन सगळी तयारी करायला हवी. तर आजोबा बघा एकदम तयार. मग नात घरी येणार म्हटल्यावर तयार नको का करायला? हो अगदी बरोबर आहे. द्या ताट इकडे. का? अगं मी जर ओवाळलं तर नातीला चालणार नाहीये का? चिंगीच्या वेळी तू केलंस ना, मग या नातीच्या वेळी मी करणार आहे. बरं करा. राघवला पण घ्या ओवाळण्यात. हा. दे इकडे. पायावर टाका, थोडं टाका. आजोबा कुठे चालले? मला पण ओवाळायचंय. अगं हो, थांब, त्यांना येऊ तर दे. उत्साह बघितला का यांचा? सावकाश. या. घ्या बाईसाहेब, ओवाळा. झालं. अच्छा. वर जाऊयात का? जमले मी आता. नाही बरोबर. एक मिनिट. चिंगी, एक काम कर. आजीला सांग आम्ही आलेलो आहोत. तिला पण ओवाळून घ्यायचं असेल ना, जा जाऊन सांग. नको जमल्या असतील त्या. कशाला आपण आता वरच जाऊयात ना, हो की नाही? थांब ग जरा. अगं आजीला सांगू दे, परत मग तिला सांगितलं गेलं नाही चिडायची उगाच. हा थोडा वेळ. जा चिंगी, जा. आजीला सांग आम्ही आलो. हो, सांगते.